नमस्कार, मी अनुराची अपर्णा कुलकर्णी आणि आज तुमच्यासाठी अतिशय सुंदर सुंदर अशा महेश्वरी घेऊन आलेली आहे. आज जी ही मी नेसलेली आहे, ही पण एक महेश्वरी आहे. कमलबुटी आहे ह्याच्यावरती बघा, अशी कमलबुटी असणार आहे आणि हा जो पदर आहे तो पूर्ण जरीचा पदर असणार आहे. ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस रनिंग असणार आहे आणि ब्लाउज पीस असल्यामुळेच ही साडी जी इकडची जास्त झालेली आहे ती ब्लाउज पीसमुळे झालेली आहे. ऑल ओव्हर अशी कमलबुटी असणार आहे. शेडेड साडी आहे. ग्रीन आणि ब्लू कलरचं अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन ह्या साडीमध्ये आहे आणि मी ती वेअर केलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. काय एलिगंट दिसतंय पहा. तर ह्या कमलबुटीमधल्या आणि काही शेडेड पण काही ऑल ओव्हर कलरच्या अशा साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी मी अतिशय खास अशी अनाउन्समेंट करणार आहे. महेश्वरीसाठी माझी महेश्वरी ही त्रैमासिक भिशी मी सुरू करतेय. पण त्याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवते. ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या भिशीमध्ये अवेलेबल असणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा दाखवतेय ती म्हणजे ही पाही. येलो कलर आहे, काय गोड कलर आहे बघा. आणि लालचं कॉम्बिनेशन आहे त्याला. हा लाल त्याचा पदर आहे. ही त्याची बॉर्डर आहे. बॉर्डर ही कमलबुटी आणि अतिशय सुंदर दिसतात ह्या साड्या. एलिगंट आहेत. महेश्वरी बद्दल आतापर्यंत सांगून सांगून सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. ह्या हँडलूमच्या साड्या असतात. पिवळा जरी कलर असला तरी काय गोड कलर आहे बघा. हा अतिशय सुंदर असा कलर आहे आणि ही साडी वेअर केल्यानंतर अशी दिसणार आहे. काय सुंदर दिसते बघा. अतिशय गोड कलर आहे आणि लाल रंगाचे काठ, लाल रंगाचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण जो म्हणतो की पिवळा धमक्का असा नाही, गोल्डन टिंट असलेला हा कलर आहे. तर ह्या साडीची किंमत आहे 4,250 फक्त. ह्याच्यानंतर आहे आपला नेहमीचा लाडका लाल कलर, पण हा शेडेड आहे. लाल आणि ऑरेंज असं शेडेड ह्याच्यामध्ये ही साडी आहे. जशी मी नेसली आहे ब्ल्यू आणि ग्रीन, तर त्याच्यामध्ये ही आहे लाल आणि ऑरेंज. हा त्याचा पदर आहे. ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे. काय सुंदर दिसतंय हे पण. लाल आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन आहे. साडीची किंमत तीच असणार आहे 4,250. ही साडी जर तुम्हाला त्रैमासिक भिसीमध्ये घ्यायची असेल तर त्याची किंमत थोडीशी वेगळी असणार आहे. काय असणार आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. ही साडी तुम्ही भिशी व्यतिरिक्तही माझ्याकडे मागवू शकता. तर ह्या साड्या नेहमीच माझ्याकडे अवेलेबल असतात आणि नसतील तरी आपण त्या 3 दिवसात बनवून घेऊ शकतो. अतिशय सुंदर अशा हँडलूमच्या ह्या साड्या आहेत. कमलबुटी हा प्रकार मी तुम्हाला दाखवते आहे. त्याच्यानंतर हा आहे ग्रीन. ग्रीन म्हटलं तरी असा सुंदर ग्रीन कलर आहे. प्रॉपर बॉटल ग्रीन कलर आहे. त्याच्यावरती हा पूर्ण जरीचा पदर आणि ही पूर्ण बुटी. साडी जी आहे ती पूर्ण अशी असणार आहे. हा त्याचा पदर आहे. काय सुंदर दिसतंय बघा. ह्या सगळ्याचा ब्लाउज पीस जो आहे तो रनिंग असणार आहे, सेम असणार आहे. हे पहा. काय सुंदर दिसतंय. हा कलर सुद्धा अतिशय अप्रतिम दिसतोय. तर ही एक साडी आहे त्याच प्रकारामधली. अजून एक म्हणजे हा ट्रेंडिंग असलेला ब्लू कलर. ही शेडेड नाहीये, ब्ल्यू कलर आहे. वेगळा कलर आहे, ज्याला आपण रॉयल ब्ल्यू म्हणतो असा हा कलर आहे. आणि त्याचे काठ जे आहेत ते पैठणी काठ आहेत बघा. सुंदर काठ आहेत. आणि त्याचा पदर मी दाखवते. हा पदर काय सुंदर दिसतंय बघा हे. आणि अंगावरती ती अशी दिसणार आहे. काय सुंदर दिसतीये. ह्या साड्या आहेत ना की हटके दिसतात. म्हणजे तुम्ही नेसल्यानंतर विचारलंच पाहिजे की ही साडी कुठून घेतलीये, किती सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन बघा, काय अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशन आहे. रॉयल ब्ल्यूला गोल्ड. आता त्याच्या पुढची जी साडी आहे ती मी ही उघडून दाखवणार नाहीये. मी जी नेसलेली आहे त्यातलाच हा सेम प्रकार आहे. तोच कलर कॉम्बिनेशन ग्रीन आणि ब्ल्यू ही ती साडी आहे. फक्त ह्या साडीमध्ये आणि ह्या साडीमध्ये बदल असा आहे की ह्याचा पदर जरा जास्त जरीचा आहे
आणि ह्याची बॉर्डर जी आहे ही नर्मदा लहेर बॉर्डर आहे. ही मी जी नेसली आहे ती पैठणी बॉर्डर आहे आणि ह्याची बॉर्डर मात्र नर्मदा लहेर बॉर्डर आहे, जी खूप ट्रेंडिंग आहे महेश्वरीमध्ये. एक मिनिट मी दाखवते. हे पहा, ही बॉर्डर असणार आहे. तर ही ती साडी आहे जी मी नेसलेली आहे. सेम तीच साडी आहे. ह्याच्यानंतर मोरबुटी हा एक प्रकार आहे. मोरबुटी म्हणजे काय, जशी कमलबुटी आपण ही पाहिली, ही कमळबुट्टी आहे, तशी ही मोरबुटी. ह्या सगळ्या ह्याच्यावरती असे मोर, जरीचे मोर विणलेले आहेत. सुंदर असा राणी कलर, त्याला येलो कलरचं कॉम्बिनेशन. ब्लाउज पीस येलो असणार आहे. ऑल ओव्हर साडी जी आहे ह्याची पण बॉर्डर, ह्याची बॉर्डर अजून वेगळी आहे, मी दाखवते तुम्हाला जवळून. हे पहा, हा त्याचा पदर असणार आहे आणि ह्याचा ब्लाउज पीस जो आहे तो मात्र पदर कॉन्ट्रास्ट असला की त्याचा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येतो. हा येलो रंगाचा त्याचा ब्लाउज पीस असणार आहे आणि जर कॉन्ट्रास्ट पदर नसेल तर रनिंग ब्लाउज पीस. हे पहा, हा पदर, ही ती साडी आणि ही अशी बॉर्डर आहे त्याची. वेणी घालतो ना आपण तशी सुंदर अशी बॉर्डर आहे. कलर पण अतिशय अप्रतिम दिसतोय. तर ही एक साडी आहे त्या प्रकारामध्ये. आता बुटीमध्ये काय आहे, महेश्वरीचं वैशिष्ट्य काय आहे, ह्या सगळ्या हँडलूम साड्या आहेत आणि ह्याची बुटी फक्त बदलत जाते. जसं ही कमल बुटी आहे, बुटी बदलते, बॉर्डर बदलते, काही शेडेड येतात, काही मी दाखवणारच आहे, सगळे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता सध्या मी फक्त तुम्हाला बुटीचे प्रकार आणि बॉर्डरचे प्रकार दाखवतेय. आता ही जी आहे ही छोटी बडी बॉर्डर असं म्हणतात. वरची बॉर्डर अशी छोटी असणार आहे आणि खालची बॉर्डर मोठी असणार आहे. ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे. हा त्याचा पदर आहे. अतिशय अप्रतिम असं काम आहे. त्याच्यावरचा पदरा, हा पदरावरती बघा पानाच्याच बुटी आहेत आणि ही ऑल ओव्हर पानबुटी असणार आहे. ही वरची बॉर्डर छोटी आहे, खालची बॉर्डर मोठी आहे आणि हा त्याचा पदर आहे. ह्याच्यामध्ये पण ब्लाउज पीस जो आहे तो रनिंग असणार आहे, म्हणजे जसा पदर आहे तसाच त्याचा ब्लाउज पीस असणार आहे. तर ही साडी सुंदर असा ज्याला चटणी कलर म्हणता येईल असा अतिशय फ्रेश आणि अप्रतिम साडी आहे ही पण. तर ही एक साडी त्याच रेंज मधली आहे, फक्त प्रकार थोडेसे डिफरंट आहेत. आता अजून एक प्रकार म्हणजे गॅप बॉर्डर मध्ये अशी गॅप दिलेली असते आणि ह्या दोन पट्ट्यांच्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये पूर्ण जरीच्या तारांनी असं मध्ये मध्ये हे डिझाईन केलेलं असतं. दिसायला खूप एलिगंट दिसतात ह्या साड्या. मस्टर्ड कलरची ही साडी आहे. मस्टर्ड पण नाही, रस्ट कलर म्हणता येईल असा हा कलर आहे. आणि हे पहा, अप्रतिम असा हा पदर त्याचा आणि ही साडी अशी दिसणार आहे. ज्यांना बॉर्डर मोठी नको आहे त्यांच्यासाठी ही साडी अतिशय अप्रतिम आहे. पूर्ण बॉडीवरती हे असं जरीच्या तारांचं आपण विणकामच म्हणूयात, इतकं अप्रतिम असं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण कलर्स मिळतील. आता माझ्याकडे 2 कलर अवेलेबल आहेत, ते मी दाखवते. पण ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर मिळू शकतात. जो कलर हवाय, हे सगळ्या कस्टमाइज्ड साड्या आहेत. तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कुठला कलर हवा आहे. फक्त एवढं आहे की त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आता मी जी साडी दाखवली त्यातला हा एक कलर आहे. अतिशय अप्रतिम असा कलर आहे बघा, मोरपिशी कलर. आणि त्याच्यामुळे त्याची ही पदर जो आहे तो काय उठून दिसतोय. त्याच्यावरचं काम पण बघा काय सुंदर दिसतंय. ऍक्च्युली ह्या साड्यांवरती प्रत्यक्षात खूप ग्लेज दिसतेय, जी मला व्हिडिओत जाणवत नाहीये. हँडलूमच्या साड्या आहेत आणि ह्या साड्यांवरती एक सुंदर अशी ग्लेज आहे. 50-50% मधल्या या साड्या आहेत. त्याच्यामध्ये 50% कॉटन आणि 50% सिल्क वापरलं जातं. हँडलूमच्या साड्या आहेत आणि त्याच्यामुळे अर्थातच ह्याची शान काही वेगळी आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे एक तरी महेश्वरी हवी, एक असली तरी दुसरा पॅटर्न हवा. आणि या महेश्वरीमध्ये तर काय इतके पॅटर्न आहेत की तुम्हाला कुठला चूज करावा, सगळेच पॅटर्न हवेसे वाटतात. हे पहा, ही एक साडी आहे, जांभळा रंग आहे, हा त्याचा पदर आहे आणि त्याच्यावरती स्टार बुटी आहे. जांभळ्या रंगावरती रेशीमचं वर्क केल्यामुळे काय सुंदर दिसतंय बघा. हा रंग पण अतिशय सुंदर दिसतो.
हा पदर आणि ही साडी. आता ह्या साड्या अशा आहेत ना की ह्या लाईट वेट आहेत, त्याच्यामुळे ह्या मुलींना पण सावरायला सोप्या असतात. वयस्कर मंडळींना, वयस्कर आजी लोकांना सुद्धा ह्या साड्या अतिशय वजनाला हलक्या असल्याने नेसण्यासाठी खूप सुंदर असतात. आणि अजून एक महत्वाचं गोष्ट म्हणजे हँडलूम असल्यामुळे दिसायला ग्रेसफुल असतात. माझ्या वयाच्या मैत्रिणी, माझ्यापेक्षा कमी वयाच्या मैत्रिणी ज्यांना ऑफिसमध्ये सतत काहीतरी लागत असतं की छान घालायचंय, जरीचं नेसायचंय पण खूप जास्त हेवी पण नको, दिसलं तर छान पाहिजे आणि रिच दिसलं पाहिजे, हा आपला मेन क्रायटेरिया असतो. तर ह्या साड्या सगळ्या तशा आहेत. मरून वरती ही बुट्टी, हा पदर. आता जो मी तुम्हाला प्रकार दाखवला त्यातलाच हा एक प्रकार आहे, पण फक्त कलर वेगळा आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही वेगळा कलर आपण बनवून घेऊ शकतो. आणि आता माझ्याकडे हे 2 कलर अवेलेबल आहेत. याच्यानंतर आहे हा चेक्स, येल्लोला फिरोजी काठ, असे फिरोजी काठ आहेत. अतिशय सुंदर अशी बॉर्डर आहे ह्याची बघा, अप्रतिम अशी बॉर्डर आहे आणि काय ग्रेसफुल दिसतात ह्या साड्या. हा त्याचा पदर आहे, त्याच्यावरती सोनेरी बुट्टी आहे पदरावरती. जसं साडीवर पूर्ण काम होतं तसंच ह्याचं सुद्धा ह्या पदरावरती जेव्हा तुम्ही सिंगल पदर घ्याल तेव्हा लक्षात येईल की मी तुम्हाला दाखवते. हे पहा, अतिशय सुंदर असं हे काम जरीचं केलेलं आहे आणि ह्या साड्या खूप ग्रेसफुल दिसतात. तुम्ही लग्नातही नेसू शकता, कॉर्पोरेट इव्हेंटलाही नेसू शकता, छोट्या मोठ्या समारंभांना नेसू शकता. अप्रतिम अशी दिसते ही सुद्धा साडी. हा पण एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. हा टिश्यू मधला, टिश्यू मध्ये सुद्धा खूप प्रकार असतात. हा टिश्यू मधला आहे, पूर्ण असा जरीचा पदर असणार आहे. हा पूर्ण असा जरीचा पदर असणार आहे. किती सुंदर दिसते बघा. ब्लाउज पीस रनिंग असणार आहे आणि ह्या साड्या तर म्हणजे अप्रतिमच दिसतात, खूपच अप्रतिम दिसतात. तर ही एक साडी आहे, ही टिश्यू असल्यामुळे ह्याला एक वेगळीच ग्लेज आहे. त्यातला हा ओनियन पिंक कलर आणि हा दुसरा आहे तो मेहंदी, मेहंदी पण नाही म्हणता येणार असा कलर आहे. हा त्यातलाच एक कलर आहे. अतिशय सुंदर दिसतोय बघा हा कलर पण. हा त्याचा पदर. अजून एक आपण खूप अतिशय सुंदर असा नवीन प्रकार करून घेतलाय. आपल्याला माहितीये की महेश्वरीमध्ये रेशम बॉर्डर आपल्याला माहितीये की असते आणि ट्रेंडिंग आहे आणि खूप जुना प्रकार आहे. तर आपण काय केलेलं आहे, गंगा जमुना बनवून घेतले, म्हणजे खालची बॉर्डर वरची बॉर्डर वेगवेगळी. आता ही बघा, ही आहे खालची ऑरेंज कलरची आणि ही रेड कलरची. काय सुंदर दिसते बघा. त्याचा पदर पण हा बघा, हा पदर अप्रतिम दिसतात ह्या साड्या. तर ह्याच्यामध्ये ही ऑरेंज कलरची जी आहे ती वरची बॉर्डर येणार आहे आणि रेड कलरची जी आहे ती खालची बॉर्डर येणार आहे. हा त्याचा पदर असणार आहे. ह्या साड्यांमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन देऊन साड्या बनवून घेऊ शकतो. हा एक प्रकार अतिशय सुंदर नवीन असा प्रकार, हटके प्रकार आपण बनवून घेतलेला आहे. आता रेशम बॉर्डर जशी मी आता दाखवली ती गंगा जमुना होती, म्हणजे खालची आणि वरची बॉर्डर वेगवेगळी अशी होती. पण ह्या साडीचं मात्र काय आहे, खालची आणि वरची बॉर्डर सेम असणार आहे. हे पहा, ही दोन्हीकडची बॉर्डर मस्टर्डला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि हा त्याचा पदर आहे. काय सुंदर दिसते बघा. ह्या साड्या पण वजनाला अतिशय हलक्या, नेसायला सॉफ्ट, सुंदर, कुणीही नेसू शकतील अशा आहेत. सुंदर दिसते मस्टर्डला. आता ह्या सगळ्यांच्या किमतीमध्ये थोडंफार व्हेरिएशन आहे, खूप नाही, थोडंफार. साधारणतः 3600 ते 4 पर्यंतच्या रेंजच्या ह्या सगळ्या साड्या आहेत, 4 4.5 पर्यंतच्या. आता ही एक मी जी आता दाखवली त्यातली ग्रीन कलर, ग्रीन कलरला ऑरेंज आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे अर्थातच ते उठून दिसतंय. ही सुद्धा साडी आपण खास बनवून घेतलेली आहे. हा कलर आणि कॉम्बिनेशन हे पहा, काय सुंदर दिसतंय.
उठूनच दिसली पाहिजे असा हा कलर आहे आणि अतिशय सुंदर, वजनाला हलक्या. लग्नसराईचे दिवस आहेत. नवऱ्या मुलींना लग्नानंतर पिवळा, हिरवा हे सगळे कलर लागणारे आहेत आणि त्यामुळे ते सगळे कलर तर अवेलेबल आहेतच. हा एक आपण प्रकार केलेला आहे बघा. ज्यूटचा पदर आहे ह्याचा. हा पदर जर जवळून पाहिलात तर हा ज्यूटचा पदर आहे. जरीची बॉर्डर आहे त्याला खाली आणि वरती. आणि ह्याचा रंग पण किती सुंदर आहे बघा. हे इंग्लिश कलर अतिशय अप्रतिम. हे पहा ज्यूटचा. आणि ह्याची बॉर्डर जी आहे ती इतकी एलिगंट आहे. हे पहा ही त्याची बॉर्डर आहे. काय सुंदर दिसतात. ह्याचा पण ब्लाउज पीस जो आहे तो रनिंगच असणार आहे, पण फक्त त्याचा कलर जो आहे तो असा असणार आहे. ज्यूटचा जो पदराचा जो कलर आहे तोच ब्लाउज पीसचा कलर. अतिशय सुंदर दिसतंय हे सगळं. कलर पण किती सुंदर आणि गोड आहे बघा. अप्रतिम दिसतात ह्या साड्या. अजून एक खास बनवून घेतलेली साडी म्हणजे रेशम बुटी आणि रेशम बॉर्डर. काय असतं की सगळ्यांना जरी 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 नकोय, तर त्यांच्यासाठी ही साडी आहे. रेशम बॉर्डर आहे, रेशमचा पदर आहे आणि रेशमचं वर्क आहे त्याच्यावरती. ही साडी बघा. खाली वरची बॉर्डर छोटी असणार, खालची बॉर्डर मोठी असणार. ऑल ओव्हर साडी जी आहे हा त्याचा पदर असणार आहे आणि ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे. दिसायला काय म्हणजे नजाकत म्हणजे कायच म्हणावं असं हा सगळा प्रकार आहे. खूप सुंदर दिसतंय बघा. तर ह्या सगळ्या साड्या महेश्वरी साड्या आहेत आणि हँडलूम आहेत. आता पुढची जी साडी आहे ना ती थोडीशी हायर रेंजची आहे. हायर रेंजची अशासाठी, हायर म्हणजे तरी पण ह्या साड्या सगळ्या 6 पर्यंत, 5.5-6 पर्यंत येतात. हायर म्हणजे अगदी खूप हायर रेंज नसते ह्याची. पण बघा काय सुंदर कलर आहे. ऑल ओव्हर ह्याच्यावरती ही रेशीम बुटी आहे. ह्याची बॉर्डर जी आहे ती बघा, ही बॉर्डर आहे जरीची. आणि ह्याची किंमत जास्त असण्याचं कारण म्हणजे ह्याचा पदर जो आहे तो पूर्ण जरीचा आहे. असा पूर्ण जरीचा हा पदर आहे आणि ह्याच्यामुळे ह्याची किंमत थोडीशी जास्त आहे. तर ही पण साडी बघा, हळदीसाठी वगैरे अतिशय सुंदर साड्या आहेत ह्या. पिवळा रंग अगदीच सारखं, अगदी आपण अगदी डार्क पिवळं घालत नाहीत. पिवळ्याच्या शेड मधली साडी आहे. खूप सुंदर दिसते बघा. ह्या साडीचा ब्लाउज पीस जो आहे तो असा कॉन्ट्रास्ट असणार आहे पदरासारखा, लाल रंगाचा. अतिशय सुंदर दिसते ही साडी बघा. ह्या साडीची किंमत असणार आहे 6,000, 5,999. आणि ह्याच्यानंतर ही साडी जी आहे ती टिपिकल आपण जी म्हणतो की पारंपरिक महेश्वरी ज्याला आपण म्हणतो. 80-20 काउंट. 80% सिल्क आहे, 20% कॉटन आहे. आणि ही बॉर्डर जर बघितलीत इंदुरी इंदुरी बॉर्डर आहे. साडीचा कलर हिरवा आहे, हाताचा पदर आहे. ह्या साडीची पण किंमत तितकीच असणार आहे आता मी जेवढी दाखवली तुम्हाला. हा पदर आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की सेल्फ असा बारीक चेक्स तयार झालेला आहे बघा. सुंदर दिसतं अगदी. ही साडी आहे. ह्या साडीची किंमत असणार आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये ह्या साडीची किंमत असणार आहे. अतिशय सुंदर अशी साडी आहे. तर ह्या सगळ्या साड्यांची मी माहिती दिली. ह्या सगळ्या साड्या आत्ता पण माझ्याकडे अवेलेबल आहेत, नेहमीच असतात. तर तुम्हाला जर हव्या असतील तर 7875593703 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि नेहमी तुम्ही तुमच्या अंगावरची ताई साडी छान आहे म्हटल्यामुळे आज मी सेम माझ्या अंगावरची साडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पटापट बुकिंग करायचं आहे आणि साडी तुमची. आता माहिती देते भिशीबद्दल. हा, तर भिशीबद्दलची माहिती तुम्हाला सांगायची म्हणजे मी त्रैमासिक भिशी घेऊन आलेली आहे. भिशी म्हटलं की मैत्रिणींना वाटतं छे, त्यापेक्षा एकदाच पैसे देऊन टाकले आणि घेतली साडी तर काय वाईट आहे. ते तर अर्थात चांगली गोष्ट आहेच आहे. पण काय असतं ना की आयुष्यात काहीतरी गंमत हवी असते हो. ही गंमत आहे आपल्याला की आपण एक साडीसाठी डोक्यात ठेवून एक साडी ठरवली आहे आणि ती साडी आपण घेणार आहोत.
3 महिन्यांनी ती आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपण अगदी थोडी अमाउंट दर 3 महिन्याला भरतोय आणि दर महिन्याला म्हणजे 3 महिन्यामध्ये पहिल्या महिन्याला आता मी आधी हे सांगते की त्याचे नियम सांगते की 3 महिन्याची ही भिशी असणार आहे. 3 महिन्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 1300 रुपये भरायचे आहेत. 3 महिने तुम्ही 1300 भरणार आहात. म्हणजे तुम्ही भरता 3900 रुपये. साडी असणार आहे 4200 ची. म्हणजे इथे तुमचा हा फायदा आहे की तुम्हाला ऑलरेडी 350 रुपयाचा फायदा होतोय. आता दुसरा फायदा काय मी सांगते. एक पहिल्या महिन्यामध्ये भिशी काढली जाणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्या महिन्याचे पहिले पैसे भरल्यानंतर म्हणजे 1300 रुपये भरल्यानंतर जिचा नंबर लागेल लकी ड्रॉ असणार आहे. भिशी असली तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा लकी ड्रॉ आहे. 50 जणींचा ग्रुप असणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये जिचा नंबर लागेल तिला 1300 रुपयात 4200 ची साडी मिळणार आहे. मग ही जी एक्साइटमेंट आहे की माझा पण नंबर लागू शकतो, ही जी मजा आहे आयुष्यात अशा छोट्या गोष्टींची मजा घ्यायला शिकलं पाहिजे. काहीतरी एक्साइटमेंट असली पाहिजे. नाही तर तसं तर काय आपण बाजारात जाऊन मार्केटमध्ये जाऊन दुकानामध्ये जाऊन वाटेल तितक्या किमतीची वाटेल त्या साड्या घेऊन येतोच की. पण ही मजा आहे आणि ही मजा घेता आली पाहिजे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये ज्या मैत्रिणीचा लकी मैत्रिणीचा नंबर लागेल तिला 1300 रुपयात 4200 ची साडी मिळणार आहे. आता दुसऱ्या महिन्यामध्ये पण आपण लकी ड्रॉ काढणार आहोत बरं का. दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा एका मैत्रिणीला 2600 रुपयामध्ये 4200 ची साडी मिळणार आहे. आता मग बाकीच्या मैत्रिणी नाराज होतील की असं कसं दोघींनाच मिळणार. पण गंमत तीच आहे की तसंही तुम्हाला 4200 ची साडी 3900 मध्ये मिळतीये. ते सुद्धा हप्त्यामध्ये 3 हप्त्यामध्ये पैसे देऊन मिळतीये. तर ह्याच्यापेक्षा अजून डिस्काउंट काय असणार मला सांगा बरं तुम्ही. आहे की नाही फायद्याचा सौदा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं मी सांगते. 50 ज्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वरती ही भिशी असणार आहे. पहिल्या 50 येणाऱ्या मैत्रिणींना मी एक व्हॉट्सअप ग्रुप देतीये. लिंक दिलेली आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये. तर त्या डिस्क्रिप्शन लिंक वरती तुम्ही क्लिक करून ग्रुप जॉईन करायचा आहे. पहिल्या 50 मैत्रिणी झाल्या की मी तो ग्रुप क्लोज करणार आहे. पहिल्या 50 मैत्रिणींनी महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पहिला इन्स्टॉलमेंट म्हणजे 5 मे पर्यंत, आता येणारा महिना आहे तो मे महिना, 5 मे पर्यंत तुम्ही पहिला इन्स्टॉलमेंट जो आहे तो भरायचा आहे आणि 6 तारखेला आपण पहिली भिशी उघडणार आहोत. तर म्हणजे ही प्रोसेस इतकी सगळी माझ्यासाठी सुद्धा खूप एक्साइटमेंट वाढवणारी आणि आनंददायी असणार आहे. आणि नंबर उघडल्यानंतर जिचा नंबर लागेल तिला सेम डे साडी डिस्पॅच केली जाणार आहे, लगेच पाठवली जाणार आहे. मी इंदोर मध्ये राहते, मध्य प्रदेशमध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे पुणे मुंबईकडच्या मैत्रिणींना किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही मैत्रिणींना ही साडी साधारण 3 ते 4 दिवसामध्ये पण जास्तीत जास्त 8 दिवसांपर्यंत पोचतात. हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. मी खूप लोकांना कुरिअर करते, खूप लोकांना साड्या पाठवते आणि त्याच्यामुळे मला हे माहिती आहे की ह्या साड्या साधारणतः जास्तीत जास्त 8 दिवसांपर्यंत ह्या साड्या सगळ्या पोचणार आहेत. दुसऱ्या महिन्यामध्ये पण तसंच आहे की जिचा नंबर लागेल तिला ती साडी पाठवली जाईल. आता ह्यासाठी काय काय नियम आहेत ते मी सांगते. एक नियम मी जसं सांगितलं की फक्त 50 जणी असणार आहेत. दुसरा नियम म्हणजे त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर सगळ्यांनी आपली आपली साडी आधी चॉईस करायची आहे, रंग आणि साडी. एकदा तुम्ही पहिला हप्ता भरलात की तुम्हाला परत त्या योजनेमधून माघार घेता येणार नाही, कारण ते पॉसिबल नाहीये माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे हे लक्षात घ्या की एकदा तुम्ही पहिला इन्स्टॉलमेंट भरला की त्या योजनेतून पुन्हा माघार नाही. आता तिसरा नियम म्हणजे तिन्ही महिन्याच्या पहिल्या 5 तारखेपर्यंत, म्हणजे अगदी 5 तारखेलाच पाठवायचे असे नाही, 1-2 ला पाठवलं तरी चालतं, तर पहिल्या 5 तारखेपर्यंत हे पैसे माझ्याकडे जमा झाले पाहिजेत. 5 तारखेपर्यंत ज्यांचे पैसे येतील त्यांचाच नंबर, मी फक्त त्यांचंच नाव मी लकी ड्रॉ मध्ये टाकणार आहे, याची नोंद घ्या. हे सगळं मी लेखी स्वरूपात सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही जरूर वाचा आणि वाचून व्यवस्थित विचार करून मगच तुम्ही ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. आता अजून एक महत्वाचा नियम म्हणजे अनोरातर्फे जे काही डिस्काउंट देण्यात आलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही डिस्काउंट दिला जाणार नाही, कारण ऑलरेडी मी इतका डिस्काउंट देतेय. त्यामुळे प्लीज ताई जर अजून काही कमी करता येते का वगैरे अशा प्रकारचे
आपल्यामध्ये संभाषण नको. तर हे सांगण्यासाठी हा एक नियम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेमेंट केल्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये तुमचं नाव आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट ग्रुपमध्येच टाकायचा आहे. मला पर्सनलवर टाकायचा नाही. जो ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपमध्ये टाकायचं. कारण माझ्या ऑलरेडी 3 भिशी सुरू आहेत वेगवेगळ्या. तर ते जमलिंग व्हायला नको म्हणून हा एक स्ट्रिक्ट नियम आहे की तुम्ही पेमेंट केलं की त्याचा स्क्रीनशॉट तुमच्या नावासहित, फोन नंबर सहित तो मला ग्रुपवरती पाठवायचा आहे. तर ही अशी एक्साइटमेंट सफर मी सुरू केलेली आहे. तर तुम्ही माझ्याबरोबर सहभागी व्हायला तयार आहात का? असाल तर ताबडतोब मला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. नंबर अर्थात तुम्हाला माहिती आहे, स्क्रीनवरती दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तरी मी सांगते 7875593703. तुम्हाला जी साडी हवी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला क्लिअरिटी असली पाहिजे, की म्हणजे मला कलर हवा आहे अमुक अमुक. त्याचा एक तर तुम्ही मला फोटो पाठवा किंवा डिस्क्रिप्शन सांगा, त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवेल आणि तो संमत झाल्यानंतर त्याप्रमाणे त्या साडीची ऑर्डर दिली जाणार आहे. तर कारण माझ्याकडे काही मी एकदम 100-200 साड्या बनवून घेत नाही. मला जशा लागतील तशा बनवून घेते. त्यामुळे तुमची जी डिमांड असेल त्यानुसार मी त्या साड्या सगळ्या बनवून घेणार आहे, याची नोंद घ्या. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही विचारांमध्ये अतिशय क्लिअरिटी हवी. मला शेडेड साडी हवी आहे, तुम्ही जशी नेसली आहे तशी ग्रीन आणि ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आणि त्याचं पैठणी बॉर्डर हवी आहे. इतकं क्लिअर जेव्हा तुम्ही मला सांगाल, स्क्रीनशॉट मला पाठवाल, तेव्हा ती साडी तुमची फायनल करून माझ्याकडे नोंद त्याची केली जाईल आणि सेम तीच साडी तुम्हाला दिली जाईल. त्याच्याबद्दल तुम्ही विश्वास, तुम्हाला ती खात्री आतापर्यंत झालेली असणार आहे. अनोराने तो विश्वास इतक्या दिवसात कमवलेला आहे. तर आपण सुरू करतोय 5 मे पासून आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्वरित माझ्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि मग मला तुमचं तिथे पूर्ण नाव, तुम्ही एकदा ग्रुपमध्ये जॉईन झालात की पुन्हा तुम्हाला ही सगळी माहिती दिली जाणार आहे. 4-5 तारखेपर्यंत आपल्या हातात अवधी आहे. त्यामुळे ही सगळी माहिती तुम्हाला तिथे दिली जाणारच आहे. तर मग आहात का तयार? चला मग, इतकी सुंदर योजना तुमच्यासाठी घेऊन आली आहे. लवकरच भेटू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनोराची माझी महेश्वरी या त्रैमासिक भिशीमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.